कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथं जय भारत ही शिक्षण संस्था कार्यरत असून या संस्थेची याच ठिकाणी डॉक्टर श्रीधर सावंत विद्या मंदिर ही इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. मात्र ही शाळा भरत असलेली इमारत धोकादायक आणि मानवी वापरास अयोग्य आहे असा स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट प्रत्यक्ष पाहणी करून शासकीय तंत्रनिकेतनच्या तज्ज्ञ समितीनं दिला होता. तसं त्यांनी या संस्थेसह कोल्हापूर महानगरपालिका बांधकाम विभागाला लेखी कळवलं होतं. त्यानुसार महापालिकेनं या शिक्षण संस्थेला या इमारतीमधील शाळा बंद करून इमारत धोकादायक असल्यानं बांधकाम उतरून घ्यावं असं लेखी कळवलं होतं. तरीही या शिक्षण संस्थेकडून अधिकृत रजिस्टरवर नोंद नसणारे विद्यार्थी घेऊन कोणतीही शासकीय मान्यता नसताना याच ठिकाणी इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतची शाळा सुरूच ठेवली आहे. या अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेच्या उपाध्यक्षा सुमित्रा जाधव यांनी अधिकार नसताना स्वतःच्या सहीनं मार्कलिस्ट प्रगती पुस्तक दिली आहेत. त्यामुळे या अनधिकृत शिक्षण संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर शहर आणि नागरी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन आज शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांना देण्यात आलं. ही अनधिकृत शाळा चालवण्यास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पाठबळ देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, तसंच या शाळेतील विद्यार्थ्यांना अधिकृत शाळेमध्ये दाखल करावं अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. यावेळी महापालिका शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस.के. यादव, रवींद्र चौगुले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, प्रसाद बुलबुले, लहुजी शिंदे, राजाभाऊ मालेकर, विनोद डुणुंग, महादेव जाधव, सदानंद सुर्वे, इस्माईल शेख, सुनील जाधव उपस्थित होते.